पर्यटन नगरी माथेरानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। हनीमून पॉइंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असून हा संपूर्ण प्रकार तेथील दुकानदार सनगरे यांच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या परिसरात फिरताना दिसत आहे। याचवेळी एका श्वानाशी त्याची झडप झाल्याचेही दृश्य कैद झाले। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हनीमून पॉइंट हा पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने वन विभागाने तातडीने गस्त वाढवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। सुदैवाने या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही, मात्र बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे। रात्री 1:30 वाजता आला वाघ। आवाज आल्यामुळे मी उठली दरवाजाच्या फटीतून बघितलं, मला आवाज कसला येतो म्हणून मी बघायला आले तर दारातच वाघ बसलेला, माझ्या कुत्र्याला दुसऱ्या पकडलेला। तो पकडला म्हणून मी उठली, ओरडले, दरवाजाच्या फटीतून आवाज दिला तर तो जरा झटपट होऊन तो सुटला एकदा आणि तो पडवीकडे गेला। आमच्या पडवीकडे जाऊन दुसरा कुत्रा हनुमानपाटाच्या रस्त्याला गेला। हनुमानपाटावरून तो सुटून मी तरी त्याला आवाज देत होतो, ये इकडे म्हणून, तो काय आलाच नाही। त्यानंतर मी ओरडून तो पळाला वाघ। तो जाऊन फ्रीजच्या दाराशी बसला, परत फ्रीजच्या दाराच्या इथून परत हनुमानपाटाच्या रस्त्याला गेला आणि त्या दुसऱ्या कुत्र्याला पण पकडला आमच्या। आता आम्हाला रस्त्यावर निघायची पण भीती झाली। दुसऱ्या कुत्र्याने जेवण द्यायचं की नाही ते वांदे झालेत माझे आता बाहेर निघून। कुठं असेल झाडीत बसलेला काय असेल तर आता काय सांगू शकतो, कधी तो हल्ला करेल ना कधी काय करेल त्याचा भरोसाच नाही ना कुठल्या गोष्टीचा। रात्री ऋतूचा आम्हाला बाजारात जायला लागतं, पोरं येतात हॉटेलवरून रात्रीची, ती भीती आमच्या मनात। ती येतील कधी तेव्हा आमचं मन शांत होणार, बा आला पोरगा घरात, तिथपर्यंत आम्ही चिंतेतच असणार, माझा पोरगा नाही येत तिथपर्यंत। आपण या जंगलात राहतो एकटे माणसं, तर काहीतरी सपोर्ट पाहिजेच ना आपल्याला, काहीतरी हे वागायचं। एकटं मी बाई माणूस असते, माझा मुलगा येतो उशिरा, तिथपर्यंत मी एकटी असते। मग ते कुत्र्यांशिवाय आम्हाला हे नाही ना पर्याय, कुत्री पाहिजेच इथं आम्हाला एक साईडला राहायचं म्हणजे। तर आता वाघाचा बंदोबस्त केलाच पाहिजे ना ताई, आम्ही एक साईडला एकटे राहतो। ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह, माथेरान।